पहलगाम येथे पर्यटकांना आतंकवाद्यांनी गोळ्या मारल्या होत्या। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूर राबवत या घटनेची परतफेड केली। यामध्ये भारतीय सैन्याने आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानात धूळ चारून ही मोठी कामगिरी केली। भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीच्या समर्थनार्थ आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया वतीने क्रांती चौकापासून औरंगापूर पर्यंत भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली। या रॅलीमध्ये तिरंगा ध्वज घेऊन नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी 11 वर्ष काम केले। सर्वांना मदतीचा हात देणारा मोठा नेता पुन्हा होणे नाही। मुंडे यांनी दिलेल्या शिकवणीसोबत राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचं धस यांनी म्हटले आहे। आज 11वा पुण्यस्मरणाचा दिन आहे आणि या निमित्तानं आष्टी नगरपंचायत आणि मुर्शदपूर ग्रामपंचायत आणि आष्टीचे सर्व रहिवासी यांच्या वतीनं आम्ही सर्वजण आणि आष्टी मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत। मी जवळपास 10 ते 11 वर्ष साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम केलं। एक लढवय्या नेता आणि सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वांना कायमस्वरूपी मदतीचा हात देणारा अशा प्रकारचा खूप मोठं व्यक्तिमत्व हे गोपीनाथरावजी झालेले आहेत। एवढा मोठा माणूस आपल्या परिसरामध्ये होणं हे आता शक्य नाही, परंतु निश्चितपणे त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याचं म्हणजे ते सर्वच समाज घटकांच्या बाबतीतलं असेल, ऊसतोड कामगारांच्या बाबतीतलं असेल किंवा आणखी त्यांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। आम्ही सर्वांच्या वतीनं निश्चितपणे ते जिथं असतील तिथं अतिशय सुखात असोत अशा प्रकारची विनम्र प्रार्थना या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींना आश्वासन देते की ही योजना बंद होणार नाही। सरकारी काम करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याने जानेवारी महिन्यात समजले होते तेव्हाच पैसे थकवले होते। लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहे, मात्र महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे ती बंद होणार नाही। कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। ऊसतोड महिलांबाबतच्या चर्चा देखील झाली, मात्र ही गंभीर बाब आहे त्यावर देखील तोडगा काढण्यात येईल। आदिती तटकरे नाही खरं तर त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचं काही चर्चा केली नाही, पण ज्या वेळेला आम्हाला सुद्धा त्या संदर्भात वर्तमानपत्राच्या माध्यमांच्या पण त्या संदर्भातले संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तिथले जे जिमाबादचे आणि इतर विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा खरं तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं, म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं। पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष काही कारणं आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या थेट खात्यामध्ये घोषित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे हा त्यांच्या विनायक मागे हो ना, विनायक चर्चा सत्र जे आहे अरे विनायक मागे हो ना यार। नाही साधारण खरं तर मी सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक आयोजित केलेली होती, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी आणि बऱ्याचशा ठिकाणी परिस्थिती होती आणि बऱ्याचशा ठिकाणी त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणचे स्थानिक अधिकारी आणि त्याचबरोबर महिला आयोग संबंधितले जे काही अधिकारी आणि त्यांचे सदस्य आणि वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांना आमंत्रित करता आलेलं आज उपसभापती नीलमताईंनी त्या संदर्भाची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या विविध सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही
त्याच्यानंतर सुद्धा महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ते बदला अशी स्वप्नील जाधव काही माहिती नाही. मागे व्हा ना, महामहिम राज्यपाल महोदय कदाचित पूर्वखाली विरोधक आणि इतर सगळे बऱ्याचशा वेळेला राज्यपाल महोदयांना भेटायला जात असतात आणि त्याच्यामध्ये बदला अशी मागणी ते मला वाटत नाही की त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये वैयक्तिक त्यांच्याबद्दल अशी केलेली आहे. एक गोष्ट निश्चितपणे आहे की महिला आयोग यांचं जे कार्यक्षेत्र आहे याच्या मर्यादा त्याच्यामध्ये असणारे नियम निकष हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कालांतराने जर त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित असेल तर त्याच्या संदर्भातल्या सूचना आता उपसभापती निलमकर यांनी जे काही महायुतीचे सुद्धा पदाधिकारी असतील किंवा त्यांच्याकडनंही आणि मग त्या संदर्भातलं योग्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, जे गृहमंत्री सुद्धा आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील, मंत्रिमंडळातील इतर सहकारी असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात तू डाल मैं हूँ. खरं तर शक्ती कायदा जो आहे हा राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला होता, पण मधल्या कालावधीमध्ये केंद्राने जे काही कायद्यामध्ये बदल केले त्याच्यामध्ये शक्ती कायद्यामध्ये जो आपण प्रस्ताव पाठवला होता त्यात असणारे जे काही कायदे आहेत आणि केंद्र सरकारने आणलेले जे काही नवीन कायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा समांतर होतं. म्हणून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी त्या संदर्भातली रिवाईज म्हणजे शक्ती कायदा जो आहे त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टीचा आपण अंतर्भाव करू शकतो का या संदर्भातला त्यांनी निर्णय घेतला आणि त्याचा एक सुधारित प्रस्ताव सुद्धा त्यांनी केंद्र शासनाकडे ते पाठवत आहेत आणि मला खात्री आहे केंद्राचे काही कायदे जे आहेत त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी आणि त्याचबरोबर आपला शक्ती कायद्याचा जो नव्याने प्रस्ताव काही आणखीन गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून जो जाणार आहे त्याच्यातून अधिकाधिक या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरतील. खरं तर जर आपण गेल्या काही वर्षांचा डेटा जर आपण काढला तर घटना ज्या आहेत ते कमी होण्याचं सुद्धा प्रमाण हे आहे, पण एकही घटना अशा पद्धतीची घडणं ही दुर्दैवीच आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत संबंध त्यांच्यासाठी उपलब्ध असणारे कायदे त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या तरतुदी या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक पोहोचण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध गाव असलेल्या भेंडवळ या गावात दारूच्या महापुराने महिला त्रस्त झाल्या आहेत. या महिलांना यापूर्वी जळगाव जामोद पोलिसांकडे आपली अपभीती सांगितली, मात्र यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. परिणामी या अवैध दारूमुळे घरात दररोज वाद होत आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, युवक वर्ग व्यसनीन होत आहे. त्यामुळे गावातील अवैध दारू बंद करावी अशी मागणी भेंडवळ गावातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे आता भेंडवळ गाव वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आलं आहे. पत्ता आम्हाला 2 नंबरचे बंदे आमच्या गावातले बंदे धंदे आम्हाला बंद पाहिजे. कोणतं गाव आहे? भेंडवळ. बर, काय मग कशासाठी आले तुम्ही इथं? आम्ही दारू बंदी करायसाठी. दारू बंदी वरली पत्ता सगळंच बंद पाहिजे आमच्या गावामध्ये. कोणाला भेटायला आले? तुम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं नव्हतं का? सांगितलं होतं. महिला मंडळ घेऊन जळगावला गेलो होतो तर ते येतात आणि आम्ही म्हणतात आम्हाला महिलाने म्हणतात की बुवा महिला तुम्ही आम्हाला दारूवाले पकडून दाखवा. आता आम्ही पोट भरणार नाही, बाय 200 रुपये मजुरी करतो, पोट भरतो आणि त्याला आम्ही कुठून दारू पकडून देवा? आमच्या ज्यानं ते पकडल्या जातात. गावात किती दुकान आहेत दारूचे? दारूचे दुकान आता लय 5-6. कोणाला भेटायला आले तुम्ही इथं? आता कलेक्टर साहेबाला भेटायला आलो, म्हटलं फरक पडेल तर पडेल. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चित बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चित करून घ्यावी असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केला. तर वाल्मिक कराडच्या वकिलाकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आले आहे.
आरोपी वाल्मिक कराड याची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे। त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील। तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा। अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकाखातून त्याला मुक्त करावं, या अर्जावरती चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक कराडला मोकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा 17 तारखेनंतर युक्तिवाद होईल। त्या दरम्यान 17 तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय येईल। 17 तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही, परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू हे 17 तारखेला मांडतील। सिलोड येथे मागील आठवड्याभरात 3 हिंदू युवकांना मुस्लिम टोळक्याने जोरदार मारहाण केली असून या घटनेच्या निषेधार्थ सिलोड तालुक्यातील लिहाखेडी फाटा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने संभाजीनगर जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आरोपीवर मोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। 30 तारखेला जे सिल्लोड या ठिकाणी आपल्या एका हिंदू युवकांवर मुसलमान टोळक्याने जे मारहाण केली हे फक्त त्यांच्या हातगाडीसमोर उभे होते आणि हातगाडीसमोर उभे असताना हा विद्यार्थी ते शिक्षण घेण्यासाठी गेला। शिक्षण घेण्यासाठी रोज जाणं येणं होतं आणि हा एकदम टायपिंगचं क्लास या विद्यार्थ्यांनी लावलेले आहे। हा विद्यार्थी त्या ठिकाणी एक बस थांबा आहे, तिथं बस थांबतात त्या ठिकाणी हा विद्यार्थी उभा होता। तर आजूबाजूला जे रस्त्यावर जे मुसलमान जे हातगाड्या लावतात ते हातगाडी त्यांनी लावलेली होती। मग या विद्यार्थ्यांनी हटकलं की आमच्या गाडीसमोर उभं राहू नको। ह्याला विद्यार्थ्याने उत्तर दिलं की मी बसची वाट बघतोय। एवढंच म्हटल्यानंतर काही जे 5-50 मुसलमान टोळका आहे त्या टोळक्याने ह्या विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली। बरं, ही मारहाण केल्यानंतर ह्या विद्यार्थ्याचे वडील तिथं समजावण्यासाठी गेले, त्याला देखील मारलं। ही दुर्दैवी घटना आहे। ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्या ज्या मुसलमानांनी ह्या विद्यार्थ्यावर जे हमला केला त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण लिहाखेडी फाटा इथं हे रस्ता रोको आंदोलन करतोय आणि आपल्या माध्यमातून मी त्या सरकारला शासनाला अशी विनंती करू इच्छितो की सिल्लोड ह्या ठिकाणी अशा वारंवार घटना घडतात, त्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे। हिंदू विद्यार्थिनी हिंदू महिला ह्या नेहमी जातात आणि रस्त्यावरची जी अडचण आहे शासनाने ती दूर केली पाहिजे। ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज लिहाखेडी फाटा इथं आंदोलन करतोय। देशात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि असं असताना हिंदू नागरिकावरती हल्ले होत आहेत। देशात व राज्यात आम्हाला 100% मदत होती, पण जे सिल्लोडची स्थिती आहे ही सिल्लोडची स्थिती 100% जे राजकीय स्थिती आहे हे जिहादी स्थिती आहे। या जिहादी स्थितीचा विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि वरती आम्ही 100% हा निरोप दिला आहे। ह्या निरोपाच्या वरची जी हिंदू हे पक्षकार आहे ते नक्कीच आम्हाला मदत करतील, पण ही जी इथली मानसिकता आहे ही मानसिकता बदलली पाहिजे, त्यासाठी हे आंदोलन आहे। कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा वळावे आणि ब्राझील देशाच्या प्रमाणे भरघोस उत्पादन घ्यावे यासाठी देश विदेशातील कापूस शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शिबिर आज जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे आयोजित करण्यात आले होते। शेतकऱ्यांनी सघन लागवड करण्यावर भर द्यावा, त्याचबरोबर योग्य मात्रेत योग्य खते, मशागत आणि योग्य बियाण्यांची निवड केली तर हमखास उत्पादनात वाढ होऊ शकते असा विश्वास कापूस तज्ञ यांनी व्यक्त केला आहे। नियम बनाना चाहिए कि जैसे दवाई की दुकान में अपन दवाई लेने को जाते हैं, दवाई की दुकान सभी जगह नहीं मिलती है, दवाई की दुकान में जाना पड़ता है। उसी तरह से जो सर्टिफाइड सीड्स है उसके लिए दवाई की दुकान की तरह सर्टिफाइड शॉप्स होनी चाहिए, वहीं पे ही मिलना चाहिए। तो जो अपने किसान लोग हैं उसको डुप्लीकेट सीड्स से बच सकते हैं। दूसरी बात, जो इंटीरियर गांव के अंदर जो खेड़े पाड़े के लोग रहते हैं वहाँ तक कृषि अधिकारी व कृषि सहायक पहुँच नहीं पाते और वहाँ किसानों को सही तरह से गाइडलाइन नहीं दे पाते कपास के बारे में। क्या कहें? हम हमारा एक प्रोग्राम बनाने का सोच रहे हैं कि हम एक पूरा प्रोग्राम ऐसे करें कि उसकी फिल्म उतार के वो टीवी द्वारा गांव-गांव में पहुंचे, तो हर वीक में एक बार
टीवी पे अगर एजुकेटिव प्रोग्राम आ जाए तो सभी फार्मर्स, अभी तो छोटे छोटे फार्मर के पास भी टीवी तो रहता ही है, तो टीवी द्वारा उसको पूरा ज्ञान मिलेगा और हो सके इतना उनको ट्रेनिंग मिलेगी। दूसरी बात है कि सरकार जो कापूस का जो भाव देती है वो भाव बहुत कम दे रही है, इस वजह से शेतकरी वर्ग में नाराज़ी है। दूसरा, जो कपास की जो लागवड़ होती थी, बोधवड़ एक ज़माने में माना जाता था कि पांडरा सोना बोल के बोधवड़ की पहचान थी, लेकिन अब बोधवड़ की पहचान धीरे धीरे कम होती जा रही है। लोग कापूस ना लगाते हुए दूसरे अन्य पीक की तरफ जा रहे हैं, जैसे केली हो गया, ये हो गया दूसरे। तो सरकार से आप क्या कहेंगे? पहले तो ये सबसे एक ही दवा है कि कपास का उत्पादन बढ़ना चाहिए। कपास का उत्पादन बढ़ गया, पूरा सब प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। उनको समझो 7500 के प्राइस है, वही 7500 प्राइस अगर समझो उसको 50 किलो के बदले 80 किलो पे मिले तो उनको तो आमदनी बढ़नी ही बढ़नी है ना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मार्च 2014ला यवतमाळच्या दाभडी येथे चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेऊन सभा घेतली होती। त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, शेतमालाला हमी भाव देऊ, शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा, शेतमालाला दुप्पट भाव असे आश्वासन दिले होते। ते पूर्ण केले नाही। त्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेसने दाभडी ते आर्णी आत्मसन्मान पदयात्रा काढली। या पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळकर यांनी केले। नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस ज्यांना विदेशामध्ये जाण्याकरता व्हिसाही मिळत नव्हता आणि त्यांच्या नावावर काहीशा दंगे हे त्यांच्या नावावर होते, असा एक माणूस या देशाला बोलवण्याकरता वेगवेगळ्या थापा मारत हे देशभरामध्ये फिरले आणि त्यातलाच एक बिंदू म्हणून ते यवतमाळ जिल्ह्यातल्या आज ज्या ठिकाणी आम्ही पदयात्रा सुरू करतो त्या ठिकाणी ते आले आणि इथे आल्यानंतर त्यांनी फार मोठे मोठे वचनं ही शेतकऱ्यांना आणि भारताच्या नागरिकांना दिली। यामध्ये काय सांगितलं तर त्यांनी 2014च्या मार्च महिन्यात सांगितलं की जे लागत मूल्य आहे त्याच्या 1.5 पट भाव हा शेतमालाला भाव दिला जाईल आणि तो हमी स्वरूपात दिला जाईल, निश्चित स्वरूपात दिला जाईल। MSP जी आहे ती प्रत्येक पिकाची MSP ठरवला जाईल आणि त्यासाठी हा 1.5 पटीचा निकष हा पाळला जाईल। तर दुसरीकडे स्वामीनाथन आयोग जो आहे त्या स्वामीनाथन आयोगाचं आम्ही काटेकोरपणे पालन करू, त्याचा अहवाल जो आहे याच्या सगळं शिफारशी लागू करू हे देखील त्यांनी सांगितलं आणि यासोबत त्यांनी शेतकऱ्याच्या अनुषंगानं दिलेले, कर्जाच्या अनुषंगानं दिलेले सर्व जे आश्वासनं होते हे फोल ठरलेले आहेत। आता जवळपास 12 वर्ष हे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन आता पूर्ण होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी दिलेले जे वचनं आहेत यांचा सपशेल त्यांना विसर पडलेला आहे आणि त्यांनी भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची त्यांनी ही केलेली फसवणूक आहे। मात्र या अनुषंगानं आम्ही त्यांना आज प्रश्न विचारत आहोत की क्या हुआ तेरा वादा, आणि आज शेतकऱ्याला आत्मसन्मान कुठेतरी बाजूला ठेवून आपलं जीवन जगावं लागत आहे, त्याचा सन्मान पुनर्प्राप्त करून देण्याच्या अनुषंगानं काँग्रेसनं जोरकस स्वरूपाचे प्रयत्न हे सुरू केलेले आहेत। नुकतेच 4 दिवसापूर्वी MSPचे भाव जाहीर झाले आणि या MSPच्या भावातही जेव्हा जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या डोक्याला त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याचं पुन्हा एकदा हे सिद्ध झालं। नरेंद्र मोदी यांच्या पूर्ण एकूण 11 वर्षाच्या आर्थिक वर्षाचा जर कार्यकाळ आपण बघितला तर MSPमध्ये केवळ 45% वाढ झालेली आहे। दुसरीकडे मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान या देशाचे होते तेव्हा त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 130% म्हणजे दुपटीपेक्षा अधिक भावानं हा शेतमालाचा भाव हा त्यांच्या कार्यकाळात हा वाढला होता। आणि यासोबतच त्यांनी काय दिलं होतं तर खतावर त्यांनी सबसिडी दिली होती आणि खत माफक दरामध्ये त्यावेळेस मिळत होतं। डिझेलचे जे भाव आहे हे डिझेलचे भाव 48 रुपये होतो, त्यामुळे नागरटी असेल, वखरटी असेल, वाहतुकीचे असेल या संदर्भात शेतकऱ्यांना तिथेही दिलासा होता। एवढंच नाही तर विजेच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भामध्ये देखील सबसिडी ही त्यावेळेस देण्यात येत होती। आता 45% तर वाढ केलेली आहे वर करणे, मात्र दुसऱ्या हाताने त्यांनी भरपूर मोदींनी काढून घेतलं आहे। कसं काढून घेतलं आहे तर 18% थेट GST आहे। डिझेलचा भाव हा 48 वरून आता 100च्या वर त्यांनी केलेला आहे। कीटकनाशकावरची भाव त्यांनी वाढवलेले आहेत, खतावरची सबसिडी त्यांनी रद्द केलेली आहे, त्यामुळे खूप मोठ्या दरात आता शेतकऱ्यांना खतं विकत घ्यावे लागतात आहे। आणि या बेशरम सरकारने 3-4 दिवसाआधी मागच्या आठवड्यामध्ये खताचे भाव पुन्हा एकदा वाढवलेले आहेत, बियाण्याचे भाव वाढवलेले आहेत। त्यामुळे ही जी लूट चालली आहे ही जर आपण शेतमालाच्या भावाशी जर याचा संदर्भ गतकाळातल्या मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीशी जर याचा सांगड घातली तर त्या कारकिर्दीपेक्षाही 50%पेक्षा कमी शेतमालांचा भाव हा आता झालेला आहे। शेती हा व्यवहार धंदा राहिला नाही, परिणामी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत आहे। या आत्महत्या थांबवल्या गेल्या पाहिजे। ही आजची आमची जी पदयात्रा आहे ही राजकीय स्वरूपाची नाही,
तर याचा जो आशय आहे हा खरोखर एक फार मोठी आणीबाणी या देशामध्ये ही लागू झालेली आहे आणि ती आता करा किंवा मरा असा एक जाब थेट स्वरूपामध्ये आम्हाला सरकारला विचारल्याशिवाय आमच्या समोर दुसरा कुठलाही प्रश्न नाही. त्यामुळे हे सरकार खोटारडं आहे. एवढंच नाही तर आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत हे यांना फेकू म्हणून आम्ही त्यांच्यावर राजकीय आरोप जरी यापूर्वी करत असलो तरी आज आपण यवतमाळ जिल्ह्यातले त्यांचे जर सगळे संदर्भ जर बघितले तर हा खोटारडा माणूस आहे. आणि हा खोटं बोलणारा माणूस या देशाचा पंतप्रधान असताना फक्त केवळ मुठभर त्यांच्या उद्योगपती मित्रांचं चांगलं करण्याकरता ते कार्यरत आहेत. आणि या प्रश्नाचा जाब आता आम्ही थेट रस्त्यावर येऊन त्यांना विचारत आहोत. ही राष्ट्रीय समस्या एकीकडे आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राची समस्या याहीपेक्षा अधिक स्फोटक आहे. आणि बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह असं म्हणण्याची वेळ ही महाराष्ट्रातल्या नागरिकांवर आलेली आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्याची थट्टा लावलेली आहे. त्यांचा कृषी मंत्री एकापेक्षा एक बेताल वधानं करतो. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कोणत्याही योजना नाही. उलट पक्षी शेतकऱ्यावर अन्यायाचे निर्णय हे वारंवार लादल्या जातात आहे. नुकत्याच अवकाळी पावसाच्या निमित्तानं जे संकट आलं त्यावर हे बोलायला तयार नाही. त्यांनी 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टरवर आली. रक्कमही कमी केली. आमची थेट मागणी आहे की एकरी 20,000 रुपये तर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावं. मात्र याहीकडे ते बघायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन याचा त्यांना विसर पडला आहे. आणि उलट पक्षी कर्ज भरून टाका, कर्जमाफी होणार नाही असं एक निर्लज्जासारखं विधान देखील सत्ताधारी मंडळी आज करीत आहे. त्यामुळे या दोन्ही केंद्र आणि राज्य सरकार हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे थेट स्वरूपात संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. हेक्टरी 50,000 रुपयाचं तातडीने अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा ही आमची मागणी आहे. आणि स्वामीनाथन आयोगाच्या नुसार आणि आपण सांगितल्यानुसार शेतमालाला जो लागत मूल्याच्या 1.5 पट जो हमी भाव आहे तो हमी भाव शेतकऱ्यांना ताबडतोबीने मिळाला पाहिजे. आणि सर्व खरेदी जी आहे ही बाजारभावाचा MSP नुसार झाली पाहिजे. यासाठी कायदे बनवावेत ही आमची मागणी आहे. आणि आज या मागणीच्या अनुषंगानं आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासारख्यांनी आपल्यासारख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने त्याला विनाकारण 7 वर्ष कारागृहात काढावे लागत असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केल्याने खळबळ उडाली आहे. कारागृह साहित्य पुरवठा प्रकरणात ही 500 रुपये घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टींनी या संदर्भामध्ये कारागृहाचे जे कैदी आहेत त्यांच्या खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला. आणि माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी या सविस्तर माहिती मला त्या ठिकाणी दिली. कारागृहासाठी जे खरेदी केले गेले जाते ते 3 प्रकारचे खरेदी केले जाते. एक धान्य वगैरे हे जे आहेत त्या संदर्भामध्ये म्हणजे मीठ, तेल, धान्य वगैरे ज्या वस्तू आहेत त्यासाठी. दुसरे जे पेरिसेबल आयटम म्हणजे ज्याच्यामध्ये भाजीपाला, अंडी किंवा अशा प्रकारचे ज्यावेळेस खरेदी केले जातात तर दुसऱ्या प्रकारची खरेदी असते. आणि तिसऱ्या प्रकारची जे खरेदी असते त्यामध्ये साबण, टूथपेस्ट वगैरे सारखे पदार्थ खरेदी केले जातात. एकंदरीत 3 प्रकारच्या खरेद्या केल्या जातात. त्यापैकी धान्य खरेदी यावर्षी 350 कोटी रुपयाची झालेली आहे. आणि यापूर्वी पण जवळपास 1200-1500 कोटी रुपयाची खरेदी 2-3 वर्षामध्ये झालेली आहे. आणि बाकीच्या खरेदी मिळून 500 कोटी रुपयाची खरेदी याही वर्षी झालेली आहे. आत्तापर्यंत केलेल्या खरेदीमध्ये जे निकृष्ट धान्य वगैरे दिलं जातं, निकृष्ट साहित्य दिलं जातं, तेल असेल, तूप असेल, धान्य असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे, टेंडरमध्ये मग वाढत्या किमतीनं टेंडर घ्यायचे आणि खाली निकृष्ट दर्जाचं असं धान्य पुरवायचं, ही मोडस ऑपरेंडी यांची राहिलेली आहे. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशी तक्रार आहे. याबद्दलची माहिती मी घेतो आहे. माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारकडे मांडणार आहे आणि याची चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे. या सगळ्यामध्ये एका जळगावमधल्या मंत्र्याचा समावेश असल्याचं तुम्ही म्हटलेलं आहे. कोण मंत्री आहे, कशा पद्धतीचा समावेश आहे? राजू शेट्टी यांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी जळगावचा ठेकेदार आहे आणि जळगावच्या ठेकेदाराला आशीर्वाद जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याचा आहे. आता मंत्र्या कोण आहे हे मला नाही सांगता येणार, कारण त्यांनी पण तसं नाव काही सांगितलं नाही.
पण ज्या अर्थी जळगावचा ठेकेदार आहे तर सर्वसाधारणपणे या ठेकेदाराबरोबर कोण मंत्री असतात ते जनतेला माहिती आहे. भाऊ, पण तो ठेकेदार कोण आहे जळगावचा? नाही, ठेकेदाराने स्वतः सांगितलं, इथलं सुनील झवर साई काहीतरी त्याचं नाव आहे त्याने स्वतः सांगितलं की बा मी खरेदी केलेली आहे, मी टेंडरमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नियमानुसार मी टेंडर घेतलेलं आहे असं त्याने स्वतःच सांगितलेलं आहे, सुनील झवरने. भाऊ, पण जळगावचा ठेकेदार जो सुनील झवर आहे याने हा आरोप फेटाळलेला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जो ठेका घेतला आहे तो 100 कोटीचा घेतला आहे, तर 500 कोटी आले कुठून आणि समोर येणाऱ्या जे काही संकट असतील किंवा काही गुन्हे असतील त्याला मी सामोरं जाईन. नाही, बरोबर आहे. जर त्यानं 100 कोटी काय आहे माहिती आहे की 5 जणांनी टेंडर भरले होते वेगवेगळे आणि या 5 जणं मिळून एकत्रित टेंडर घेतलं होतं. हे त्या एकत्रित टेंडरमध्ये सुनील झवरचा कदाचित 100 कोटीचा वाटा असेल. प्रश्न हा नाही आहे की वाटा 100 कोटीचा आहे का 500 कोटीचा आहे. धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं ज्या ठेका घेतला हा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे. मी कैद्यांबरोबर मागणी घेतली. स्वतः माझा भाचा 7 वर्ष जेलमध्ये निर्दोष सुटला. त्याला याच लोकांनी त्याला या केसमध्ये अडकवलेलं होतं. निर्दोष असताना त्याला फक्त 1 मिनिटाचं फोनवर बोलणं झालं आणि कटाचा सूत्रधार म्हणून त्याला ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्याला 7 वर्ष विनाकारण तुरुंगात दिलं. हायकोर्टामध्ये केस चालली आणि कोर्टामध्ये चालली आणि न्यायालयाने ह्याला निर्दोष सोडलं. मी त्याला स्वतः विचारले की काय प्रकार आहे. या ठिकाणी कराडगृहामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातं जे जनावरंसुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं असं त्याचं म्हणणं आहे. पोळ्या तर अशा दिल्या जातात की जाड रफ आणि त्याच्यावर अक्षरशः कणिक बाहेरून टाकलेली असते अशा स्वरूपाच्या पोळ्या आहे. वरण असं असतं की वरण एखादं लिक्विड टाकल्याप्रमाणे त्या ठिकाणी वरण दिलं जातं, डाळ दिसतच नाही. हा जो प्रकार आहे हा कारागृहाचा आहे. जिल्हा हिवताप कार्यालय आणि धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकजन्य कार्यक्रमाअंतर्गत कीटकजन्य आजारांविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जून हा हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त चिकनगुन्या, डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांविषयी जागृतीचे काम केले जात आहे. आज धुळे शहरातील नेहरू नगर परिसरामध्ये धुळे महानगरपालिका व जिल्हा हिवताप कार्यालय मार्फत कीटकजन्य आजारांविषयीचे जनजागृतीचे पत्रके वाटप करत जागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. 3 जून हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून आपण साजरा करीत आहोत. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज देवपूर दवाखाना व एकरवीचा परिसर या ठिकाणी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम व हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया व कीटकजन्य आजाराबद्दल लोकांना माहिती देण्यात येत आहे. या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन या वैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी मॅडम तसेच अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी मराठे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आलेल्या सर्व रुग्णांना हिवतापाबद्दल माहिती देऊन त्यांचं रक्त नमुना कलेक्शन करण्यात आलेलं असून आणि हा महिना संपूर्ण नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जर काही पाण्याचे डबके वगैरे असतील तर त्यांची विल्हेवाट लावायची आहे. आपल्या घरावरील रिकामे हळगळ पडलेले सामान, टायर असतील, टूप असतील, नारळाच्या करवंट्या असतील याची विल्हेवाट लावायची आहे. जेणेकरून डासांची उत्पत्ती व निर्मिती होणार नाही याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय व मनपा कार्यालय यांच्या वतीने नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. या प्रसंगी सर्व कर्मचारी बंधू आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन कंटेनर सर्वेक्षण, जलद ताप सर्वेक्षण करतायत. तर त्या अनुषंगाने हिवताप प्रतिरोध मोहीम या ठिकाणी साजरा होत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.